नमस्कार मित्रांनो, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतनी 133 जागांसाठी भरती होत आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहन चव्हाण. मी आज तुम्हाला सांगणार की यवतमाळ या शहरातनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतनी 133 जागांसाठी भरती होत आहे. तर त्याबद्दल मी काय पात्रता आहे आणि फी किती आहे, परीक्षा कधी होणार आहे, किती जागा आहे, किती पद आहे, हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, हे बघा इथं यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 133 जागांसाठी भरती होत आहे. तर खाली आपण बघूया यासाठी पद किती आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहे. यामध्ये 2 पद आहे मित्रांनो. खाली बघा, इथं 2 पदं आहे की जे एक लिपिक आहे आणि एक कर्मचारी शिपाई आहे. हे 2 पदं आहे इथं आणि यासाठी लिपिकसाठी 119 पदसंख्या आहे आणि शिपाई कर्मचारीसाठी 14 पदसंख्या आहे. टोटल मिळून 133 जागांसाठी भरती होत आहे मित्रांनो यवतमाळमध्ये. आणि यासाठी पात्रता काय आहे, जे की शैक्षणिक पात्रता जे असते ते खाली बघा इथं. पद क्रमांक 1साठी तुम्हाला जे लिपिकसाठी आहे तिथं तुम्हाला कोणतीही शाखेतील पदवी पाहिजे, ते पण 45 गुणांसह. आणि जे कर्मचारी शिपाईसाठी आहे ते 10वी उत्तीर्णावर चालते, किती 5% पटावर वगैरे सर्व चालते. त्यानंतर यासाठी वयाची अट आहे ते 30 सप्टेंबर 2025 रोजी 21 वर्ष पूर्ण झाले पाहिजे, तर 35 वर्षाच्या आत राहिले पाहिजे लिपिकसाठी. आणि जे कर्मचारी शिपाईसाठी आहे ते आहे 18 ते 35 वर्ष. 30 सप्टेंबर 2025 रोजी 18 पूर्ण झाले पाहिजे, तर 35च्या वर्षाच्या आत. नोकरी ठिकाण आहे यवतमाळ मित्रांनो, कारण की यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतनी ही भरती होत आहे. यासाठी फीज आहे 1062 रुपये ही फीज आहे. कोणत्याही कॅटेगरीमधला व्यक्ती असेल त्यासाठी पूर्ण फीज भरावीच लागेल. इथं काहीही नमूद केलेलं नाही की ST SC VJ OBC वगैरे असं ओपन काही सूट नाही. सर्वांसाठी 1062 रुपये भरावे लागते. अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईनच आहे आणि यासाठी शेवटची तारीख जी आहे ती आहे 30 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत आहे, 5 वाजेपर्यंत. त्यानंतर इथं परीक्षा म्हणते नंतर कळविण्यात येईल की परीक्षा तुम्हाला मेसेज SMS वगैरे येणार. पण इथं जी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे ती 30 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत. इथं 5 PM लिहून आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म भरा जर यवतमाळमध्ये असाल आणि तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट झालं असेल तर या नोकरीचा संधी लवकर घ्या.